कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल। काही दिवसांपूर्वी स्टेशन ठाकुरवाडी इथे रेल्वे रुळाजवळ एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती। तोंडावर पिशवी बांधून हातपाय दोरीने बांधून मृतदेह सुटकेसमध्ये टाकून रेल्वे रुळावर फेकल्याने संशय निर्माण झाला होता। या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्जत आणि नेरळ पोलीस यांच्या विशेष पथकाने आरोपीचा शोध लावायला सुरुवात केली। आरोपी हे लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनवरून 11:13 मुंबई कोयंबतूर एक्सप्रेसमध्ये गुलाबी सुटकेस घेऊन चढले होते। एक महिला आणि एक पुरुष अशा दोन आरोपींनी ट्रेनमधून सुटकेस टाकून देत पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि ते बंगलोर इथे उतरले। पोलिसांनी अनेक गाड्यांचं रिझर्वेशन आणि सीसीटीव्ही बघितला, त्यामध्ये ह्यूमन इंटेलिजन्सचा वापर करत या तपासाला एक दिशा दिली आणि अथक प्रयत्नांनंतर आरोपींना पकडण्यात आलं। पुढील तपास करण्यासाठी आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं आणि 16 मे पर्यंत पुढील तपासासाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान या संपूर्ण तपासाची माहिती रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी पत्रकार परिषदेमधून दिलेली आहे। दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कर्जत पोलीस हद्दीतील ठाकुरवाडी गावच्या हद्दीतील मुंबई पुणे जाणाऱ्या डाऊन रेल्वे रुळाजवळ एका पिंक रंगाच्या जिची ट्रॅव्हल हब कंपनीची ट्रॅव्हल बॅग ट्रॉलीमुळे एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला। सदर मृतदेह हा पूर्ण तिचा चेहरा जो आहे तो डोक्याला प्लास्टिकच्या पिशवीने बांधलेलं होतं आणि हातपाय ते पूर्णपणे बांधलेले होते। त्याबाबत महिला पोलीस हवालदार छाया चव्हाण पुणे लोहमार्ग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कर्जत पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 103/25 भारतीय न्याय संहिता कलम 103/28 नुसार 16/4/2025 रोजी गुन्हा दाखल होता। तर सदरचा गुन्हा एका महिलेचा होता, अनोळखी महिला, आणि कोणत्या कारणामुळे तिचा मृत्यू झाला होता याबाबत या ठिकाणी आपण पहिलं PM केलं आणि त्यानंतर डॉक्टरांच्या टीमने आपण उपजिल्हा रुग्णालय पनवेल या ठिकाणी ते PM केलं होतं। PMच्या डॉक्टरांचे जे काही PMच्या प्रायमरी फाइंडिंग होत्या त्यानुसार सदर महिलेचा स्मोदरिंग म्हणजे थोडक्यात तोंडावर काहीतरी नाक दाबून आणि गळा दाबून तिचा खून झाला आहे असं डॉक्टरांचं प्रायमरी ओपिनियन होतं। अनोळखी आणि महिलेचा मृतदेह मिळाल्यानंतर मान्य पोलीस अधीक्षक गार्गे सर, मी, नंतर DYSP टिळे साहेब, PI कर्जत दड साहेब, PI नेरळ या सगळ्यांनी आम्ही स्पॉटला व्हिजिट केली आणि व्हिजिट केल्यानंतर हा जो तपास आहे, कारण कुठलाही क्ल्यू त्याच्यामध्ये नव्हता। ट्रॅव्हल हब कंपनीची बॅग होती, महिलेची आयडेंटिटी, कारण चेहरा पूर्णपणे असा, कारण कमीत कमी 4-5 दिवसापूर्वी मर्डर झाला असेल असं डॉक्टरांचं प्रायमरी ओपिनियन होतं। त्यामुळं जी काही अनोळखी महिलेच्या आयडेंटिटी ट्रेस करणं महत्त्वाचं होतं। त्या अनुषंगाने सर्व मुंबई, ठाणे, आजूबाजूचे आपले 5-6 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधील सर्व त्याच्या एज ग्रुपच्या महिलेच्या मिसिंग चेक करण्यासाठी तसेच वेगवेगळी 4 पथकं बनवलेली होती। एक पथक मिसिंग चेक करत होतं, तर ज्या पद्धतीने बॉडी फेकलेली होती रुळाच्या बाजूला त्याअर्थी हे क्लिअर होतं की कुणीतरी चालत्या ट्रेनमधूनच बॉडी फेकलेली होती आणि ट्रेन ही मुंबईकडून पुण्याच्या दिशेनं जाणारी होती। हे प्रायमरी आमचं म्हणजे फाइंडिंग होतं। त्या अनुषंगाने मग आम्ही साधारण दिवसा तर होणार नाही पण रात्रीच्या वेळी ही घटना होऊ शकते या अनुषंगाने रात्रीच्या वेळी साधारण 7 म्हणजे 15 तारखेला संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते 16 तारखेला सकाळी 8 वाजेपर्यंत किती ट्रेन कर्जत टू लोणावळा म्हणजे मुंबई टू पुणे झालेल्या आहेत यांचा एक जी लिस्ट काढली। त्या लिस्टच्या अनुषंगाने आम्ही या ट्रेन कुठून निघालेल्या आहेत त्या स्टेशन त्या अनुषंगाने त्या कुठं त्या अशा साधारण आम्हाला 22 ट्रेन आयडेंटिफाय आम्ही केल्या होत्या। त्या 22 ट्रेन कुठून निघाल्या, ज्या ठिकाणून निघाल्या आहेत त्या ठिकाणचे सर्व जे रेल्वे स्टेशन्स आहेत म्हणजे अगदी आपलं ठाणे, कल्याण, वसई, ज्या काही गुजरातच्या साईडने येणाऱ्या ट्रेन होते वसई, त्यानंतर मुंबईमधलं CSMT, दादर, LTT त्यांचं आम्ही बायफर्केशन केलं आणि त्या अनुषंगाने आम्ही टीम डेप्यूट केल्या होत्या की ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक साधारण त्या दिवशीचं फुटेज तुम्ही चेक करा। तर अगदी टीम त्यामध्ये कर्जत पोलीस स्टेशनची टीम होती, नेरळ पोलीस स्टेशनची टीम होती, PSI फड आणि त्यांच्याबरोबरचे कर्मचारी होते, कर्जतच्या अधिकाऱ्यांच्या मी वेगळ्या टीम डेप्यूट केलेल्या होत्या। त्या टीमनी कर्जत, ठाणे एकदम म्हणजे वरिष्ठांनी सूचना दिल्यानंतर सुद्धा ते बारकाईने इम्प्लिमेंट करणं फार महत्त्वाचं असतं। त्या दृष्टीनं पहिल्यांदा त्यांनी
CSMT, दादर, ठाणे, कल्याण हे रेल्वे स्टेशन चेक केले पण त्यामध्ये काही मिळत नव्हतं. पण LTT स्टेशनवर 15 तारखेला रात्रीच्या वेळी साधारण 22-17 वाजता LTT स्टेशनच्या एका फुटेजमध्ये मुंबई कोइंबतूर एक्सप्रेस नंबर 11-013 या ठिकाणच्या एका प्लॅटफॉर्मवर म्हणजे जो ब्रिज असतो त्या ब्रिजवर एक माणूस एक बॅग या साधारण पिंक कलरची बॅग आपल्याला मिळाली. ती बॅग आपल्याला घेऊन जाताना दिसला. मग त्या ठिकाणी आमचा संशय थोडासा बळावला. त्यानंतर मग तो माणूस त्या कोणत्या बोगीमध्ये चढला ती बोगी आयडेंटिफाय केली गेली. त्या बोगीनंतर मग तो कुठं बसलेला असेल त्यानंतर बोगीतल्या सगळ्या पॅसेंजरची लिस्ट मिळवून त्यामध्ये सॉर्टिंग करून, कारण तो पुरुष होता पण त्यामध्ये सॉर्टिंग करणं, मुलं, वृद्ध, महिला ह्या वेगळ्या करून, जेंट्स किती त्यामध्ये जेंट्स आहेत मग ते कोणत्या वयाचे आहेत त्याप्रमाणे आयडेंटिफाय करून मग नंतर काही 5-6 व्यक्ती आम्ही झिरोईंग केल्या आणि त्यानंतर मग त्या सगळ्यांना टार्गेट केलं. त्यांचं टेक्निकल ॲनालिसिस केलं. टेक्निकल ॲनालिसिसनुसार हा जो काही आम्हाला जो सस्पेक्ट आहे तो सस्पेक्ट बँगलोर या ठिकाणी उतरल्याचं आम्हाला निष्पन्न झालं. त्यानंतर टीम बँगलोरला रवाना झाली. बँगलोरहून ज्यावेळी ट्रेन त्या थांबल्यानंतर ती ट्रेनच्या प्लॅटफॉर्मला थांबली. त्या ठिकाणी त्या बोगी ज्या ठिकाणी थांबली तिथे CCTV फुटेज त्या पूर्ण स्टेशनचे चेक केले तर तो माणूस त्या ठिकाणी ती बॅग घेऊन उतरताना दिसला नाही. त्यानंतर आमचा संशय अजून बळावला. नंतर बाकी 2 दिवस त्या ठिकाणी आमची टीम अगदी त्यांनी वेश बदलून त्या परिसरात राहिले आणि मोठ्या अथक प्रयत्नानं त्यांनी आरोपी 2 आरोपी महिला आरोपी आणि एक पुरुष आरोपी यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना त्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन पूर्ण लिगल प्रोसिजर करून आपल्याकडे कर्जतला आणलं. त्यांना सकाळी आज अटक केली. अटक त्यांना कोर्टात मान्य न्यायालयात पुरुष केंद्र कोर्ट आहे त्यांना 16 मेपर्यंतचा PCR दिलेला आहे. अजून तपास चालू आहे. प्रथमदर्शनी आरोपींनी गुन्हा केल्याचं प्रथमदर्शनी आरोपींनी हे कबूल केलेलं आहे. आता तपास चालू आहे. तपासामध्ये उर्वरित बाबी त्यांनी का केला, कोणत्या कारणासाठी गुन्हा वगैरे केलेला आहे या सर्व बाबी अधिक तपासासाठी निष्पन्न होईल. बाकीसाठी अनडिटेक्टेड मर्डरमध्ये बॉडीची आयडेंटिटी ट्रेस करणं फार मोठं टास्किंग असतं आणि त्यानंतर मग कोणत्या कारणासाठी केला. विशेषतः ह्या गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा क्लू नसताना अत्यंत म्हणजे ह्युमन इंटेलिजन्सच्या आधारावर म्हणजे काय असू शकतं, कसं होऊ शकतं, अगदी ट्रेन कोणत्या बाजूने कोणत्या ट्रॅकच्या बाजूला या ठिकाणी पडलं होतं तर कोणती ट्रेन कोणती वेळ त्यानंतर फुटेज हे सगळं बारकाईनं गरड साहेब मी म्हणजे स्पेशल अभिनंदन करतो शिवाजी ढवळे यांचं AP नेरळ आणि त्यांच्या टीमचं. सगळ्यांनी अगदी जॉईंट टीमनी फार मेहनत घेऊन हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे. तर मी या सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि या चांगल्या तपासाबद्दल आणि याच्या ज्या पद्धतीने त्यांनी तपास केला त्या पद्धतीनं सगळ्या टीमला एक चांगल्या पद्धतीचं एक 20,000 रुपयाचं रिवॉर्ड या ठिकाणी डिक्लेअर करतो. थँक्यू. आणि आरोपींची नावं तुम्ही सांगितली. धनलक्ष्मी येरप्पा रेड्डी वय 34 वर्ष राहणार हम्मप्पापुरम रायपाडू आरोपीचं नाव आहे. आरोपी नंबर 1 V विजयकुमार व्यंकटेश वय 26 वर्ष कोडीगुत्ता चित्तूर आंध्र प्रदेश. आणि दुसरे आरोपी आहे T यशस्विनी राजा वय 24 वर्ष मारुतीनगर जिल्हा तिरुपती राज्य आंध्र प्रदेश. प्रथमदर्शनी एवढी माहिती आहे की सर्व हे तिघेही मुंबईमधील पवई या ठिकाणी काही दिवसापासून एकत्रित राहत होते. एवढीच प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे. आता पुढच्या तपासामध्ये कोर्टाची महिलेची ओळख पटली असं का, नाव सांगितलं असं का? हां सांगितलं ना. म्हणजे धनलक्ष्मी येरप्पा रेड्डी वय 34 वर्ष. काय संदर्भात कशामुळे केलं काय नाही ते आता PCR मध्ये घेतले. 16 तारखेपर्यंत PCR आहे म्हणजे त्यामुळे ते त्याच्यामध्ये त्या गोष्टी निष्पन्न होतील. प्रायमरी ते गेले काही दिवसापासून ते बरोबर एकत्रच राहत होते. एका फ्लॅटमध्ये राहत होते असं त्यांचं सांगणं आहे. टीम आता रात्री त्यांना काल दुपारी तिथं ताब्यात घेतलं. लिगल प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी वेळ गेला. सकाळी 5 वाजता या ठिकाणी आले, अटक वगैरे केली आणि कोर्टात पुरुष केलं. तर 16 तारखेपर्यंत PCR आहे त्यामध्ये सर्व गोष्टी रिव्हील होतील. परंतु प्रायमरी त्यांनी गुन्हा केल्याचं त्यांनी कबूल केलं. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.